म्हणजे मुंबई पासून फर्स्ट टोल नाक्यापर्यंत 500 मीटरचा रस्ता खराब आहे. कंडिशन परत खराब झालेली दिसते. हॉटेल अस्वादच्या समोर हे बघा, धाड 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 नुसते आपटत धोपटत. सगळ्यांना सोडत सोडतच जाऊया. कुठे जायचंय? अच्छा, इथे मोठा ब्रिज बनतोय, ब्रिजचं काम चालू आहे. नाला आपण नागोठण्याला रोड खराब आहेत, ब्रिजचं काम चालू आहे. सर्व्हिस रोडची हालत बेकार आहे. हे बघा, 80 किलोमीटर पकडा एक रेंज. त्याच्यानंतर तुम्हाला नवी मुंबईवरून त्याच्यानंतर तुम्हाला रस्ते खराब भेटायला लागतात. हे नागोठणे आहे. इथे पण एक ब्रिज आहे, लेफ्टला बघू शकता, ब्रिजचं काम चालू आहे. आणि सर्व्हिस रोड जो दिलाय तो खराब आहे. गाड्या वर खाली आपटत धोपटत. इथे तर डायरेक्ट फेवर ब्लॉक्स आहेत. एसटी वाले ऐकतच ना, डायरेक्ट दाबून टाकतात. बघा एसटीच किती हलते. स्पीड लिमिट 30 आहे इथे, तर भाई 20च्या वर जाणार नाही स्पीड. एक दोन ह्या एका ब्रिजचं हे तर मुश्किल वाटतं. हा ब्रिज 15 दिवसात होणं इम्पॉसिबल आहे. तर हे जवळ मला वाटतं अर्धा किलोमीटर होत आला. खराब आहे रस्ता. अजून 20 किलोमीटर नंतर आपण थांबणार आहे. गुरांनी ढोरं रस्त्याच्या मधी. आता परत नॉर्मल रोड स्टार्ट झालाय, प्लेन स्मूथ कॉन्क्रीटचा. चिकनी, हा चिकनीच नाव आहे गावाचं. चिकनीला आलो आपण. चिकानी इंग्लिश मध्ये चिकानी वाटतंय, वरती मराठीत चिकनीच लिहिलंय. चिकनीला आलोय आपण. आणि रोड बघू शकता, रोड चांगले आहेत, मधी खराब होते. equivalent अर्धा किलोमीटर आउट ऑफ 81.4 kilometers will be बोलतात ना बॅड कंडिशन. रोड कंडिशन विल बी बॅड. महानगर गॅस सीएनजी पंप आहे इथे. 80 किलोमीटर्स नंतर नवी मुंबईवरून 82 किलोमीटर्स नंतर तुम्हाला हा सीएनजी पंप भेटेल. तिथे पण तुम्ही सीएनजी फुल करू शकता तुमचं, कारवाल्यांसाठी सीएनजी वाल्या. तर हा जो लेफ्ट दिसतोय तुम्हाला तो खोपोली पालीला जातो. जे पाली मार्गे येतात ते इथून एक्झिट होतात. पण मला नाही वाटत पाली मार्गे यायची गरज आहे आता, कारण की तुम्ही स्वतः बघितलात की हे बघा इथून येतात ते आणि मुंबई गोवाला कंटिन्यू करतात. पण मला त्याची गरज वाटत नाही पाली मार्गे यायची आता, कारण रस्ता एवढा काय खराब नाहीये मध्ये. मी बोललो ना तुम्हाला, 82 किलोमीटर्स मध्ये फक्त 500 मीटर खराब खड्ड्यांचा बस. म्हणून तेवढं फिरून यायची गरज नाहीये. तुम्ही आता डायरेक्ट मुंबई गोवा येऊ शकता. लेफ्टला खेरवाडी म्हणून आहे गाव, लेफ्टला. आणि आता आपण पुढे पोलादपूर च्या दिशेने चाललोय. हा छोटासा घाट आहे. त्या घाटचं नाव मला तर नाही माहिती आहे. कुणाला माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. सगळं कसं मस्त हिरवं झालंय बघा. लेफ्ट राईट दोन्ही साईडला नुसते हिरवं. त्याच्यामधून आपला रोड आणि आपण
कोकणात रेन म्हणजे रेनी सीझन पावसाळ्यात राईड करायची मजाच और आहे. कोलाड आलं म्हणजे तिथे कोलाडची हद्द सुरू झाली. टोल प्लाझा, अच्छा, कोलाड मध्ये पहिला टोल प्लाझा आहे आपला मुंबई गोवाचा. टोल अजून स्टार्ट नाही आलाय. ठीक आहे, म्हणजे मुंबई पासून फर्स्ट टोल नाक्यापर्यंत 500 मीटरचा रस्ता खराब आहे. आणि फर्स्ट टोल नाका, पहिला टोल नाका आपला येतो कोलाडची हद्द सुरू झाल्यावर. इथे एक चेकिंग चालली आहे पोलिसांची. टोल नाक्याच्या थोडंच पुढे आल्यावरती आपल्याला रोड ची कंडिशन परत खराब झालेली दिसते. हॉटेल अस्वादच्या समोर हे बघा, धाड 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 नुसते आपटत धोपटत. हॉटेल गोमंतक एक आहे इथे राईटला, ते मला वाटतं ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिज ओके आहे, पण ब्रिजला पोहोचेपर्यंत रस्ता खराब आहे. हे बघा, इथे एक सीएनजी पंप आहे. 93 किलोमीटर नंतर एक सीएनजी पंप आहे. डायव्हर्जन पुई गाव आहे. पुई गावच्या इथे रोडचं काम बाकीच आहे. म्हणजे लेन तर झाली आहे, करतील स्टार्ट, गणेशोत्सवापर्यंत होईल ही स्टार्ट. तर डायव्हर्जन आहे इथे. डायव्हर्जन घेऊन आपण चाललोय. पुई गावचा जिकडे बोर्ड दिसेल, एक भिवंडी दरबार म्हणून हॉटेल आहे मोठं इथे लेफ्टला, ते बघा. आता 96.2 किलोमीटर झाली आहे गाडी टोटल. डायव्हर्जन नंबर 2 आलाय हा. पहिला डायव्हर्जन होता तो इकडे ब्रिजच्या इथे, ब्रिजचं काम चालू होतं तिकडे. हा दुसरा डायव्हर्जन आहे. कुठे जायचंय? बस. पाय टाकून बस, उभा राहा त्याच्यावरती, पाय देऊन उभा राहा. बस, बसला. चल. या एरियाचं नाव काय? कोलाड मार्केट बोलतात का याला? कोलाड मार्केट मध्ये रस्ता अजून आहे, म्हणजे डांबराचा आहे बट थोडा खराबच आहे. अच्छा, इथे मोठा ब्रिज बनतोय, ब्रिजचं काम चालू आहे. हे काय गणेशोत्सवापर्यंत होणार नाही. तुला कुठे सोडायचंय? ठीक आहे. कोलाड मार्केट मध्ये रस्त्याची अवस्था जरा खराबच आहे, कारण ब्रिजचं काम चालू आहे. आणि ब्रिज मला वाटत नाही गणेशोत्सवापर्यंत बनेल, कारण इथे हेच नाहीत, पिलर्सच नाहीत. बरंच काम आहे. सांगा मला कुठे थांबायचंय. इथे ओके. उतर, आरामात उतर. कोलाडला ब्रिजचं काम चालू आहे, जो मेन मार्केट डेपोचा ब्रिज आहे त्याचं काम चालू आहे. तसं आपण बघितलं आता. मस्त धुक्याची चादर बघा दिसते तिथे, छान. तिथे डोंगराच्या वर रस्ता परत चांगला झालाय. इकडे पण ब्रिज तर दिसतोय, बट डायव्हर्जन दिलंय का माहित नाही. ब्रिजचं काम चालू आहे वाटतं.
आणि ब्रिजच्या बाजूला सर्व्हिस रोड जो आहे तो हा बघा, तो नेहमीप्रमाणे खराबच आहे इथे पण. जो चलने लगे, चलने, खराब आहेत रस्ते, खराब आहेत, भरपूर खराब आहेत. आणि मग सर्व्हिस रोड खराब आहे, तो ब्रिज झाला तर काम होऊन जाईल आणि नंतर परत कॉन्क्रीटचा रोड स्टार्ट होतो. हे बघा. हा. चला 100 किलोमीटर झालं, आता गाडी कुठेतरी थांबवतो. बघू शकता 101 किलोमीटर झाली गाडी, 101. ते कुठेतरी थांबवूया गाडी, पाणी घेऊ, पाणी पिऊया. हायड्रेशन पॅक आहे आपला. थोडा बघू नीट थांबायला भेटतंय का कुठे, तिथे थांबू. आता रस्ता चांगला आहे. मारुती सुझुकी अरेना, कोलाड, कोलाड साऊथ. सगळ्यांना सोडत सोडतच जाऊया. कुठे जायचंय? हा, बसा. पाय द्या, ह्याच्यावरती पाय द्या, उभे राहा आणि तिकडे पाय टाका. धरा, मला धरा, काय नाही. द्या, पाय टाका तिकडे. बसले. ते का ट्रॅफिक जॅम आहे काय माहिती, बघूया आपण लेफ्टने जाऊन. ते फुल ट्रॅफिक जॅम आहे. काय नाव आहे या एरियाचं? इथलं नाव काय या एरियाचं? इंदापूरच आहे का? अच्छा. तेच काका सांगतायत पुढे रस्ता अपुरा आहे, त्यामुळे काम चालू असेल त्याचं, म्हणून ट्रॅफिक आहे. इथून रस्ता आहे का बघूया. सगळे तर नेत आहेत, आपण पण नेऊया. जाम ट्रॅफिक आहे. काय आलं तसं करणार, सिंगल लेन सारखं आहे. एकदा ही पास करणार, एकदा ती पास करणार, असे करतात. बाईक असल्यामुळे आपण निघून गेलो बाजूने. अच्छा, मानगाव आलं का? नाही ना. हा बरोबर, इंदापूर मग पुढे, बरोबर. अच्छा, बरोबर बरोबर, मार्केट एरिया आहे ना हा पुढे.
मार्केट एरिया असल्यामुळे इथे ट्रॅफिक आहे वीकडे मध्ये पण. गणेशोत्सवाला तर बोलच नको गर्दी. ओके. हे इंदापूर मार्केट मध्ये थांबू इथे. ठीक आहे. हा हा, आरामात उतरा. चला बाय. हा, नाही नाही नाही, ठीक आहे. चला. प्रेमळ माणसं आहेत, प्रेमळ कोकणातली माणसं. ते काका मला विचारतायत सोडलं म्हणजे मी काय बोललो ना त्यांना, मी बोललो चला, तर ते बोलतायत की कॉफी घ्यायची का, चल ये. ऍक्च्युली थांबायला तर पाहिजे मला पण, 110 किलोमीटर झालेत. पण मला इथे गर्दीत नाही थांबायचं आहे, इथून आधीच ट्रॅफिक मधून बाहेर पडू दे. कारण मी काय तोंडावर पाणी मारेन, फ्रेश होईन, पाणी पिईन आणि निघेन. नाश्ता तर आपण केलेला आहे, सो इथे थांबून काय सेन्स नाही बनत आहे. डायव्हर्जन नंबर 3. इंदापूर मार्केट क्रॉस केल्यावर पुढे तर सर्व्हिस रोडला सर्व्हिसची गरज आहे. एकदमच खराब आहे रस्ता इथे तर.